अरे सिद्धिराज अजून नाही आले. अरे उठलीस तू? हो. घे चहा, पटकन फ्रेश हो म्हणजे नाश्ता पण देते तुला. आई, सिद्धिराजने काही कळवलं का कधी येणार आहेत वगैरे? रात्रभर आलेच नाही आहेत ते आणि मला काही मेसेजही नाही केलाय त्यांनी. नाही ग, कुठे गेले असतील? तुम्ही तर काल म्हणाला होतात ना की काहीतरी कामासाठी बाहेर गेलेत म्हणून. मग आले कसं नाहीत ते अजून? अगं तुला तर माहितीच आहे ना सिद्धूचं कसं आहे. एखादं काम हातात घेतलं ना की तो ते पूर्ण करतोच, त्याच्या मागेच लागतो तो. पक्षाच्या कुठल्या तरी कामासाठी गेला असेल. नाही आई, नक्की तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय. काय झालंय? सिद्धिराज नक्की कुठे गेलेत? मला सांगा ना खरं खरं काय ते. भावना अगं, सिद्धू कुठे गेलाय, का गेलाय आम्हाला कोणालाच माहिती नाहीये. आम्ही सगळेजण काळजी करतोय. तुला टेन्शन येईल म्हणून काही बोलले नाही मी. कुठे गेले असतील सिद्धिराज? जयंतने तर काही केलं नसेल ना त्यांना? जयंत सोड मला. सोड मला. जयंत! काय मग आज मिस्टर दळवी खूप आनंदात दिसतायत. हो एकदम मस्त मूड आहे दळवींचा. आणि त्याचं कारण काय माहितीये का? काय बरं? या ताटात जिचं प्रतिबिंब दिसतंय ना, तिच्यामुळे माझा मूड चांगला आहे. आणि फक्त आजच नाही, प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणी माझा मूड चांगला असण्याचं कारण माझ्या समोर बसलंय. पुरे आता तुम्ही पण ना, मी काय म्हणते, तुम्ही इथून जा बघू. नाही, तुम्ही नाही असं कौतुक करत राहणार आणि मग माझी कामं खोळंबणार. जा. अगं लक्ष्मी, रोज रोज घाई करायला हवी का? एक दिवस जरा निवांतपणे कामं केली तर काय बिघडणार आहे? अगं कितीतरी दिवसांनी आपण इथे बसून अगदी शांतपणे गप्पा मारतोय, हो की नाही? खरं आहे तुमचं. पण एक सांगू का हो, का कुणास ठाऊक मन सतत धास्तावलेलंच असतं. असं वाटतं की ही जी शांतता आहे ती वादळापूर्वीची तर नसेल ना. लक्ष्मी, झालं तुझं पुन्हा सुरू? अगं असले विचार का आणतेस मनात तू? असं काहीही होणार नाहीये. आता यापुढे फक्त चांगलंच होणार आहे, काळजी नको करूस. तथास्तु. नाही बाबा, असं तुम्हाला वाटतंय. आई बाबा खरं तर खूप छान मूडमध्ये आहेत. काल रात्री जे काही घडलं हे जर का आता मी त्यांना सांगितलं तर त्यांना खूप टेन्शन येईल. शानू, काय ग? काय ग बाळा, काही हवंय का? नाही, काही नाही. काही झालंय का? तुला काही बोलायचंय का? बाबा हो, काल रात्री जयंत घरी आला होता. काय? अगं कसं शक्य आहे? तुरुंगात आहे तो. शानू, तुला माहितीये ना जयंत पोलिसांच्या ताब्यात आहे. अगं हो बाबा, माहिती आहे मला. पण मी खरंच सांगते, तो आला होता आपल्या घरी. मी तुम्हा सगळ्यांना बोलवण्याचा, आरडाओरडा करण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याने माझं तोंड दाबलं होतं आणि सतत एकच गोष्ट बोलत होता की मी कसं परत त्याच्याकडे जावं. बाबा, मी त्याच्यापासून सुटका करून घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याने माझं तोंड दाबलं होतं म्हणून मला काही करता आलं नाही आणि त्यातच माझी शुद्ध हरपली. मला ना काहीही कळत नाहीये. मला खूप भीती वाटते. हो अगं पण कसं शक्य आहे? आई, अगं त्याच्या ओळखी वरपर्यंत आहेत. त्या ओळखींच्या जोरावर तो सुटला असेल तर?
जानू तू अजिबात घाबरू नकोस. अगं असं होणं अशक्य आहे. आणि समजा तसं काही झालं असतं तर आपल्याला पोलिसांनी कळवलं असतं. आणि तू विसरलीस का वकील साहेबांनी आपल्याला काय सांगितलं? वकील साहेबांनी स्पष्ट सांगितलंय की त्याला जामीन मिळणं शक्य नाही, त्यामुळे जयंत बाहेर नाही येऊ शकणार. अगं बाबा ऐका ना, मी काय म्हणते, तुम्ही प्लीज एकदा पोलीस स्टेशनला कॉल करा ना. अगं प्लीज 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 माझी खात्री होईल प्लीज. बर बर ठीक आहे, करतो. घाबरू नकोस, करतो. हां हा बोला दळवी साहेब. साहेब नमस्कार. मला एक विचारायचं होतं तुम्हाला की जयंत अजून तुमच्याच ताब्यात आहे ना साहेब? साहेब मी स्पीकरवर टाकतोय फोन. हा साहेब बोला. हो हो, पण असं काय विचारताय तुम्ही? साहेब काय की माझी मुलगी आहे ना जान्हवी, तिला असं वाटतंय की काल जयंत आमच्या घरी आला होता. नाही नाही, अहो असं कसं घरी येतील तुमच्या ते? तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण काय आहे की जान्हवी खूप घाबरली होती, म्हणून तिची खात्री पटावी म्हणून मी तुम्हाला विचारतोय. बघा काळजी करू नका, जान्हवी मॅडमना कदाचित स्वप्न पडलं असेल. हां हां, मी काय म्हणते इन्स्पेक्टर साहेब, म्हणजे रिक्वेस्ट आहे माझी तुम्हाला, प्लीज तुम्ही एकदा व्हिडिओ कॉलवर जयंत लॉकअपमध्ये आहे हे आम्हाला दाखवाल का? प्लीज, माझ्या मनाची खात्री होण्यापुरता प्लीज प्लीज. साहेब एवढी मदत कराल का आम्हाला प्लीज? हो करतो मी कॉल, पण हे बघा मी तुम्हाला का फसवेन? मलाही मुलगी आहे, बापाच्या मनाचं दुःख काय असतं ना ते मी जाणतो. नाही नाही, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, फक्त जान्हवीच्या मनाची खात्री व्हावी म्हणून. ठीक आहे, दाखवतो. थँक्यू. करतील थोड्या वेळाने. हाला व्हिडिओ कॉल आहे सरांचे. बघा जयंत कानेटकर लॉकअपमध्येच आहेत. इन्स्पेक्टर प्लीज मला सोडा. प्लीज मला माझ्या जानूकडे जायचंय. हो प्लीज सोडा ना मला. जानू ठीक आहे, झालं समाधान. हा साहेब. हे बघा दळवी साहेब, तुम्ही काही काळजी करू नका. जयंत कानेटकरांना आम्ही एवढं सहजासहजी सोडणार नाही. हो साहेब, आणि तुमच्या मदतीबद्दल खूप खूप धन्यवाद. नशीब. अहो पण आपल्या जानूला असं का वाटलं की जयंत रात्री इथे आला होता? आई बाबा मी सांगते जानूला असं का वाटलं असेल ते.